नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज आपण पाहणार आहेत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स मधील पार्ट नंबर 4. या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉइंट पाहणार आहेत ते स्टार्टिंगला पाहूया. पहा, फर्स्ट पॉइंट आहे आपला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. म्हणजे पोलन आणि पिस्टिल मध्ये इंटरॅक्शन कशा पद्धतीने होतं हे आपण या पॉइंटमध्ये पाहणार आहेत. नंतर त्याचबरोबर त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचे हे पण पाहणार आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे आपला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन अँड इट्स स्टेप. म्हणजे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन कशा पद्धतीने होतं आणि ते आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये कोणकोणत्या स्टेप आहेत हे आपण ह्या पॉइंटमध्ये पाहणार आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे आपला डबल फर्टिलायझेशन अँड इट्स सिग्निफिकन्स. म्हणजे पहा, एन्जिओस्पर्मिक प्लांटमधील जर युनिक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा युनिक फीचर जर पाहायला गेलं तर डबल फर्टिलायझेशन हे आहे. आणि हेच आपण ह्या प्रोसेसमध्ये पाहणार आहेत की डबल फर्टिलायझेशन कशा पद्धतीने होतं आणि त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होते, त्याचबरोबर एंडोस्पर्ममध्ये काही डिव्हिजन होतात. त्या डिव्हिजनच्या बेसिसवर एंडोस्पर्मचे वेगवेगळे टाईप आहेत. ते टाईप्स सुद्धा आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहेत. लास्ट पॉईंट आपला आहे एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, त्यालाच आपण एम्ब्रिओजेनेसिस म्हणतो. चला तर मग आपण सुरुवात करूया फर्स्ट पॉइंटला. फर्स्ट पॉइंट आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता हे पहा, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये काय होतं हे आपण पाहूया. ही डायग्राम आहे पूर्ण. इथे स्टिग्मा प्रेझेंट असतो. आपण पाहिलेलं आहे की फ्लावरचं स्ट्रक्चर ऑफ फ्लावर पाहिलेलं आहे की कुठे कुठे स्टिग्मा प्रेझेंट असतो, कुठे एम्ब्रिओ सॅक प्रेझेंट असतो, आणखी सेपल कुठे असतात, पेटल कुठे असतात. तर हे पूर्ण त्यामधलंच आहे स्ट्रक्चर. इथे स्टिग्मा प्रेझेंट असतो. हे जे आहेत ते पोलन, ज्याला आपण एंथर पोलन वगैरे म्हणतो, हे एंथर आहेत. एंथरमध्ये पोलन ग्रेन असतात, पोलन सॅक प्रेझेंट असतात. हे फिलामेंट आहे, हे स्टाईल आहे, पोलन ट्यूब आहे. ही जी दिसते का येलो कलरची, इथे पोलन ट्यूब इथून आतमध्ये एंट्री करते. हे वूल्स आहे. ओव्हरीच्या आतमध्ये वूल्स असतात. या आतमध्ये जे सेंटरला जे न्यूक्लिआय प्रेझेंट असतात त्याला आपण पोलार न्यूक्लिआय म्हणतो. इथे स्पर्म सेल प्रेझेंट असतात. इथे पेटल आहे, हे सेपल आहे. आणि हे जे साईडचे जे मायक्रोपायलर एंडला जे एक ॲपरेटस प्रेझेंट असतं, तर त्याच्या ज्या दोन साईडच्या सेल आहेत त्या सेलला आपण सिनर्जिड म्हणतो. आणि त्या सेंटर सेललाच एक प्रेझेंट असतो. आणि हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, इथे अँटीपोडल सेल प्रेझेंट आहेत, एक ॲपरेटस आणि सेंटरला दोन पोलार न्यूक्लिआय. तर हे पूर्ण 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चरला आपण मिळून काय म्हणतो, एम्ब्रिओ सॅक म्हणतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कशी होते. तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये पोलन ग्रेन आपण जर पाहायला गेलं तर फ्लावर काय करतात, फ्लावर मधले जे पोलन ग्रेन आहेत तर ओव्हरीमध्ये वूल्समध्ये असेच पोलन, म्हणजे तिथे पोलनचं जर्मिनेशन, अशाच पोलनचं जर्मिनेशन होतं की जे सेम स्पेसिसचे आहेत. सेम स्पेसिसच्याच पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होऊन त्याला आतमध्ये एंट्री दिली जाते आणि नंतर मग तिथे त्यांचं फर्टिलायझेशन होत असतं. फर्टिलायझेशन ही प्रोसेस होत असते. असं कोणत्या पण पोलन ग्रेनला येऊन आतमध्ये एंट्री दिली जात नाही. ते सेम स्पेसिसचेच पोलन ग्रेन आहेत का नाही हे स्टिग्मा काय करत असतो, रिकग्नाइज करत असतो. स्टिग्मा एक केमिकल सिक्रेट करतो. त्या केमिकलमुळे कळतं की हा पोलन ग्रेन सेम स्पेसिसचा आहे का, सेम व्हरायटीचा आहे का, जो पोलन ग्रेन पाहिजे तोच आहे का, हे आपल्याला कळतं. तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कशा पद्धतीचं असतं, कोणते पोलन ग्रेन हे सिलेक्ट केले जातात, कसे केले जातात. फॉर एक्झाम्पल जर पाहायला गेलं, आपण डेली लाईफमधलं जर एक्झाम्पल पाहिलं तर आपण सगळेच मोबाईल वगैरे यूज करतात. मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वगैरे आहे. तर पहा, जर आपल्या एखाद्या नोन पर्सननी आपल्याला मेसेज केला, एखाद्या ओळखीच्या पर्सनने आपल्याला मेसेज केला की लगेच आपल्याला कळतं की हा नंबर याचा आहे, किंवा आपल्याला नाव दिसतं किंवा कुणीतरी सांगितलेलं असतं. कुठून तरी आपल्याला कळतं की हा आपला ओळखीचा पर्सन आहे. आपण अशाचीच मेसेज काय करतो, रीड करतो किंवा असेच नंबर आपण सेव्ह करून ठेवतो. जर आपल्याला कोण्या अननोन व्यक्तीचे मेसेज यायला लागले, सारखे कॉल यायला लागले, आपण खूप इरिटेट व्हायला लागलो त्यांच्या मेसेजला, कॉलला, तर आपण काय करतो त्यांना ब्लॉक करतो. सेम पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये सुद्धा असंच होतं. जर पोलन ग्रेन जर ओळखीचे असतात, सेम स्पेसिसचे असतात, तर अशाच पोलन ग्रेनला ॲक्सेप्ट केलं जातं. अदरवाईज जर दुसरे पोलन ग्रेन येऊन तिथं डिपॉझिट झाले असतील
तर त्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होत नाही. त्यांचं जर्मिनेशन काय केलं जातं, ब्लॉक केलं जातं. तो जो केमिकल आहे तिथं स्टिग्मा सिक्रेट करते, तो केमिकल काय करतो, सेम स्पेसिसच्या पोलन ग्रेनला ऍक्सेप्ट करत असतो. तर हे कशा पद्धतीने पोलन पिस्टिल इंटरॅक्शन होते हेच आपल्याला ह्या पॉइंटमध्ये पाहिजे आहे. तर पहा, स्टार्टिंगला काय होतं, पोलन ग्रेन डिपॉझिट होतात स्टिग्मावर येऊन पडतात, डिपॉझिट होतात. पहिल्यांदा म्हणजे पॉलिनेशन ही प्रोसेस होते. पॉलिनेशनमध्ये काय होतं, पोलन ग्रेन हे ट्रान्सफर केले जातात फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर. मग इथं जर स्टिग्मावर येऊन ते डिपॉझिट झाले तर स्टिग्मा लगेच इथे काय होतो, ऍक्टिव्ह होतो. स्टिग्मा ऍक्टिव्ह झाला की तो एक काही केमिकल सबस्टन्स सिक्रेट करतो. त्या केमिकल थ्रू कळतं की हे पोलन ग्रेन सेम स्पेसिसचा आहे की नाही. जर पोलन ग्रेन हा कम्पॅटिबल असेल, सेम स्पेसिसचा असेल तर त्याला ऍक्सेप्ट केलं जातं. अदरवाईज जर तो दुसऱ्या स्पेसिसचा असेल किंवा दुसरे पोलन ग्रेन येऊन इथे डिपॉझिट झाले असतील तर त्यांचं जर्मिनेशन स्टॉप केलं जातं, त्यांना ब्लॉक केलं जातं. जर पोलन ग्रेन हा करेक्ट असेल तर त्याला ऍक्सेप्ट करून मग त्याचं जर्मिनेशन होतं. जर्मिनेशन झाल्याच्या नंतर पोलन ट्यूबचं जर्मिनेशन झालं की पोलन ट्यूब काय होते, पोलन ट्यूबची ग्रोथ होते. पोलन ट्यूबची ग्रोथ झाल्याच्या नंतर पोलन ट्यूब ही स्टाईल काय करते, मग हे पोलन ग्रेन काय करतात, इथले स्टिग्माच्या इथलं वॉटर आणि न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतात. त्यांचं जर्मिनेशन होतं, पोलन ट्यूबची ग्रोथ होते. पोलन ट्यूबची ग्रोथ झाल्याच्या नंतर पिस्टिल त्याला काय करत असतं, गाईड करतो पोलन ट्यूबला. आणि मग अशा पद्धतीने मायक्रोपायलर एंडमधून पोलन ट्यूबची आतमध्ये एंट्री होते. आणि आतमध्ये एंट्री झाली की मग त्या पोलन ट्यूबमध्ये काय प्रेझेंट असतात, 2 मेल गॅमेट प्रेझेंट असतात. हे आपण ऑलरेडी अगोदरच्या पार्टमध्ये पाहिलेले आहे की कशा पद्धतीने पोलन ट्यूबचं फॉर्मेशन वगैरे होतं. पोलन ग्रेनचं आपण स्ट्रक्चर सुद्धा पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मग त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट असतात. त्यापैकी एक मेल गॅमेट हे इथे मायक्रोपायलर एंडला जे एक ॲपॅरेटस प्रेझेंट असतं, ते एक ॲपॅरेटसमध्ये सेंटरला एक सेल प्रेझेंट असते आणि साईडला 2 सिनर्जिड प्रेझेंट असतात. तर एक मेल गॅमेट हे सेंट्रल सेल एगला जाऊन अटॅच होतं आणि तिथं त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. इथं त्यांचं फर्स्ट फर्टिलायझेशन होतं, ज्याला आपण सिंगॅमी पण म्हणतो. नंतर सेकंड मेल गॅमेट पोलन ट्यूबमधला येतो आणि इथे जे सेंट्रलला 2 पोलार न्यूक्लियाई प्रेझेंट असतात, त्या पोलार न्यूक्लियाईला जाऊन फ्यूज होतं. फ्यूज झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून तिथे ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतं. त्या स्ट्रक्चरला आपण ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म म्हणतो किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हणतो. म्हणजे इथे काय होतं, त्यांचं ट्रिपल फ्युजन होतं. तर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन किती वेळेस होत आहे, 2 वेळेस. एक मेल गॅमेट एगला होतो त्यावेळेस एक फर्स्ट फर्टिलायझेशन होतं आणि सेकंड फर्टिलायझेशन ज्यावेळेस सेकंड मेल गॅमेट पोलार न्यूक्लियाला येऊन अटॅच होतो. तर अशा टाईपने इथे डबल फर्टिलायझेशन होत असतं ह्या प्रोसेसमध्ये. तर मग आपण ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहेत. पहा, फर्स्ट स्टेप आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये पॉलिनेशन. पॉलिनेशनमध्ये काय केलं जातं, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर. एंथर कडून स्टिग्मावर येतात पोलन ग्रेन. नेक्स्ट आहे रिकग्नायझेशन अँड ॲक्सेप्टन्स. पिस्टिल रिकग्नाइज करते आणि ॲक्सेप्ट करते पोलन ग्रेनला, कम्पॅटिबल पोलन ग्रेनला थ्रू द केमिकल सिग्नल थ्रू, आणि इन्शुरिंग दॅट ओनली द राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन जर्मिनेट. फक्त राईट टाईपचाच पोलन ग्रेन इथे काय केला जातो, जर्मिनेट होतो. पोलन ट्यूब ग्रोथ. नंतर पोलन ट्यूबची काय होत असते, ग्रोथ होत असते. पोलन ट्यूब ग्रोथ थ्रू द स्टाईल टुवर्ड द ओव्हरी आणि गाइडेड बाय केमिकल सिग्नल. या केमिकल सिग्नल थ्रू ह्याला पोलन ट्यूबला काय केलं जातं, गाईड केलं जातं आणि मग ती ओव्हरीपर्यंत पोलन ट्यूब येते. एंट्री इंटू ओव्हल. मग पोलन ट्यूबची एंट्री होते ओव्हल्समध्ये. द पोलन ट्यूब एंटर्स द ओव्हल थ्रू द मायक्रोपाईल अँड रिलीज द मेल गॅमेट फॉर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनसाठी मेल गॅमेट इथे रिलीज केले जातात. सिग्निफिकन्स काय आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचे. फर्स्ट आहे स्पेसिसिटी. इथे काय केलं जातं, इन्शुअर दॅट ओनली पोलन फ्रॉम द सेम स्पेसिस फर्टिलाइज द ओव्हल अँड मेंटेनिंग द जेनेटिक इंटिग्रिटी. सेम स्पेसिसच्याच पोलन ग्रेनला एंट्री देऊन त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये जेनेटिक इंटिग्रिटी
मेंटेन केली जाते. सेकंड आहे प्रिव्हेन्शन ऑफ इनब्रीडिंग. इनब्रीडिंग होऊ नये यांच्यासाठी, इनब्रीडिंग याच्यामध्ये होत नाही, इनब्रीडिंगला प्रिव्हेंट केलं जातं. म्हणजेच मेकॅनिझम लाईक द सेल इनकम्पॅटिबिलिटी, जे की आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस पार्ट 3 ह्याच लेक्चरचा पार्ट 3 मध्ये आपण पाहिलेला आहे. सेल इनकम्पॅटिबिलिटी आउटब्रीडिंग डिव्हाइसेसमध्ये हा पॉईंट आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट केलं जातं आणि मग प्रिमोट जेनेटिक डायव्हर्सिटी. त्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी काय होते, प्रमोट केली जाते जेनेटिक डायव्हर्सिटीला. फॅसिलेट फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन फॅसिलेट होतं. गाईड द मेल गॅमेट टू द ओव्हल, ओव्हलकडे जाण्यासाठी मेल गॅमेटला गाईड केलं जातं आणि मग अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये सक्सेसफुल फर्टिलायझेशन प्रोसेस होते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये काय होतं, तर ह्युमनच काय करत असतो, म्हणजे एखादी जर डिझायर कॅरेक्टरचे, चांगले कॅरेक्टरचं हेल्दी प्लांट जर असेल आणि आपल्याला डिझायर्ड व्हरायटीचे जर आणखी प्लांट तयार करायचे असतील, चांगले प्लांट ज्याचं की कल्टिवेट करायचे असतील, तर काय केलं जातं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये, पोलन ग्रेन हे एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरकडे काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात आर्टिफिशियल मेथडने. त्याला आपण आणि त्यांच्यापासून हायब्रिड व्हरायटीचे प्लांट तयार होतात, हायब्रिड व्हरायटी तयार होते. अशा ह्याला आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणतो. मग ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन कशा पद्धतीने होतं, ह्या त्याच्या काही स्टेप्स आहेत, तर स्टेप्स पाहू. फर्स्ट आहे सिलेक्शन ऑफ पॅरेंट, पॅरेंटचं सिलेक्शन केलं जातं. याच्यामध्ये चूज हेल्दी प्लांट विथ द डिझायरेबल ट्रेट, डिझायरेबल कॅरेक्टरचे 2 हेल्दी प्लांट काय केले जातात, सिलेक्ट केले जातात. सेकंड प्रोसेस आहे इमेस्क्युलेशन. इमेस्क्युलेशनमध्ये काय केले जातात, फिमेल फ्लावरचे जे अँथर आहेत ते अँथर रिमूव्ह केले जातात आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ नये यासाठी त्यांना काय केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं. नेक्स्ट आहे बॅगिंग. त्याला नंतर त्या फ्लावरला काय केलं जातं, बॅगिंग केली जाते. का, कारण दुसरे पोलन ग्रेन येऊन त्यांच्यावर डिपॉझिट होऊ नये यासाठी त्याला बॅगिंग केली जाते. नेक्स्ट आहे त्यांच्यामध्ये मग पॉलिनेशन होतं, ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम मेल टू द फिमेलमध्ये. नंतर नेक्स्ट स्टेप आहे रिबॅगिंग अँड सीड फॉर्मेशन. तर हे जे पॉलिनेटेड फ्लावर आहे, परत आणखी ह्या पॉलिनेटेड फ्लावरला प्रोटेक्ट केलं जातं, जोपर्यंत त्यांचं सीड्स डेव्हलप होत नाही तोपर्यंत त्याला प्रोटेक्ट केलं जातं. नंतर मग त्याला रिबॅगिंग केलं जातं आणि त्यांच्यामध्ये सीड फॉर्मेशन होतं. मग ह्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, कशामुळे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही मेथड यूज केली जाते, का, कारण प्रोड्यूस हायब्रिड प्लांट विथ बेटर यील्ड क्वालिटी, डिसीज रेजिस्टन्स, डिसीज फ्री क्वालिटेड प्लांट किंवा बेटर यील्डचे प्लांट तयार करण्यासाठी आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही प्रोसेस यूज करतो. नेक्स्ट पॉइंट आहे पहा डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय पहा, डबल फर्टिलायझेशन मध्ये काय केलं जातं, ते आपण ऑलरेडी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये पण डिस्कस केलेलं आहे की त्यातला एक पोलन ग्रेन एगला जाऊन अटॅच होतो, मग फर्स्ट फर्टिलायझेशन होतं. नंतर पोलन ट्यूब मधील जो सेकंड मेल गॅमेट आहे तो ह्या सेकंडरी म्हणजे इथे जे सेंट्रलला पोलार न्यूक्लिआय प्रेझेंट असतात तिथे जाऊन फ्यूज होतो आणि मग त्यांच्यामध्ये काय होतं, फ्यूज होऊन त्यांच्यापासून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतो. तिथं ट्रिपल फ्युजन होतं, त्यांच्यापासून PEN तयार होतं म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. तर इथे 2 वेज फर्टिलायझेशन होतं, म्हणून त्याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. तर डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय पहा, डबल फर्टिलायझेशन इज अ युनिक प्रोसेस ऑकरिंग इन एंडोस्पर्म in which 2 male gametes from a single pollen grain participate in fertilization simultaneously. First male gamete fuses with egg cell of the embryo sac and to form diploid zygote. फर्स्ट फर्टिलायझेशन मध्ये एक मेल गॅमेट हा एक सेलला येऊन अटॅच होतो आणि त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ द 2 पोलर न्यूक्लिआय इन द सेंट्रल सेल ऑफ एम्ब्रियो सॅक टू फॉर्म ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. अशा पद्धतीने 2 वेळेस फर्टिलायझेशन होतं, म्हणून आपण त्याला डबल फर्टिलायझेशन म्हणतो. डबल फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ 2 मेल गॅमेट, दिस इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. मग डबल फर्टिलायझेशन मध्ये
काय होतं, कशा पद्धतीने डबल फर्टिलायझेशन होतं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहेत. फर्स्ट स्टेप आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन झाले म्हणजेच काय, पोलन ग्रेन हा कम्पॅटेबल आहे का नाही हे स्टिग्मा रिकग्नाइज करते. स्टिग्मा एक केमिकल सबस्टन्स काय करते, सिक्रेट करते आणि त्याच्या थ्रू रिकग्नाइज केलं जातं पोलन हा करेक्ट आहे. मग पोलनला रिकग्नाइज करून ॲक्सेप्ट करून पोलन जर्मिनेशन होतं तिथं. पोलनचं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर सेकंड स्टेप आहे पोलन ट्यूब फॉर्मेशन. त्याचं पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं, ज्याला आपण सिफोनोगॅमी सुद्धा म्हणतो. सिफोनोगॅमीमध्ये काय केलं जातं, द पोलन ग्रेन ॲब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रियंट फ्रॉम द स्टिग्मा. स्टिग्माकडून वॉटर अँड न्यूट्रियंट पोलन ग्रेन काय करतात, ॲब्झॉर्ब करतात आणि ॲब्झॉर्ब झाल्याच्या नंतर पोलन ट्यूब ही डेव्हलप होते फ्रॉम पोलन ग्रेन अँड ग्रोज डाऊन द स्टाईल टुवर्ड द ऊल. ऊलच्या साईडने पोलन ट्यूब काय होते, ग्रो होते. थर्ड स्टेप आहे एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ऊल. पहा आता पोलन ट्यूबची एंट्री वेगवेगळ्या साईडने होते. तर त्या वेगवेगळ्या म्हणजे पोलन ट्यूबच्या पाथनुसार त्याच्या वेनुसार त्याचे डिफरंट टाईप पडलेले आहेत. तर ज्यावेळेस पोलन ट्यूब ज्यावेळेस मायक्रोपायलर एंड करून ओव्हल्समध्ये एंट्री करते त्यावेळेस त्या टाईपला आपण पोरोगॅमी म्हणतो. नेक्स्ट आहे चलाझोगॅमी. ज्यावेळेस पोलन ट्यूब ही चलाझल साईडने ओव्हल्समध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपण त्या प्रोसेसला चलाझोगॅमी म्हणतो. द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द ओव्हल थ्रू चलाझल साईड, दिस इज कॉल्ड ॲज चलाझोगॅमी. आणि नेक्स्ट म्हणजे मिझोगॅमी. मिझोगॅमीमध्ये काय होतं, तर हे ज्या साईडच्या इंट्युगमेंट प्रेझेंट असतात त्या इंट्युगमेंट थ्रू पोलन ट्यूब ही आतमध्ये ओव्हल्समध्ये एंट्री करते. द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्हल्स बाय इंट्युगमेंट, दिस इज कॉल्ड ॲज मिझोगॅमी. अशा टाईपला मिझोगॅमी असं म्हणतो. तर असे 3 टाईप पडतात. फोर्थ स्टेप आहे रिलीज ऑफ मेल गॅमेट. आता पोलन ट्यूबची तर एंट्री इथपर्यंत झाली ओव्हल्सपर्यंत. मग ओव्हल्समध्ये एंट्री झाली तर नेक्स्ट स्टेप काय राहते की हे जे पोलन ट्यूबमध्ये मेल गॅमेट्स प्रेझेंट असतात ते मेल गॅमेट काय केले जातात, याच्यामध्ये रिलीज केले जातात. आणि रिलीज झाल्याच्या नंतर तिथे काय होतं, ते फ्यूज होऊन त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते. म्हणजेच हे डबल फर्टिलायझेशन होतं. तर हे पहा इथे पोलन ग्रेन डिपॉझिट होऊन त्यांचं जर्मिनेट होऊन पोलन ट्यूब अशी जर्मिनेट झाली. आणि मोस्टली म्हणजे मोस्ट कॉमन टाईप म्हणजे मायक्रोपायलर एंडनीच काय करतात, पोलन ट्यूब आतमध्ये एंट्री होते पोलन ट्यूबची. तर इथे एंट्री झाली पोलन ट्यूबची. मग याच्यामध्ये 2 मेल गॅमेट प्रेझेंट आहे. त्यातील एक मेल गॅमेट इथे एग ॲपॅरेटस प्रेझेंट असतं. एग ॲपॅरेटसमधील 2 साईडच्या ज्या सेल असतात त्याला आपण सिनर्जिड म्हणतो आणि जी सेंट्रलला जी सेल प्रेझेंट असते त्याला एग म्हणतो. तर पोलन ट्यूबमधील एक मेल गॅमेट हा ह्या एगला जाऊन अटॅच होतो आणि एगला अटॅच झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि नंतर हा डिप्लॉइड झायगोट कशामध्ये कन्वर्ट होतो, एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतो. मग सेकंड मेल गॅमेट हा इथे जे सेंट्रलला ज्या 2 पोलार न्यूक्लियाय प्रेझेंट असतात तर सेकंड मेल गॅमेट हा पोलार न्यूक्लियसमध्ये तिथे जाऊन अटॅच होतो आणि अटॅच होऊन तिथे अटॅच झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतात. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतात, PEN तयार होतात. तर अशा पद्धतीने 2 वेळेस ह्यांच्यामध्ये फ्युजन होतो, 2 वेळेस ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस होते. म्हणून आपण त्यांना डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. डबल फर्टिलायझेशन जे सेकंड फर्टिलायझेशन होतं त्याला आपण ट्रिपल फ्युजन म्हणतो. पहा फर्स्ट फर्टिलायझेशनला आपण सिंगॅमी सुद्धा म्हणतो. 1 मेल गॅमेट फ्युजस विथ द एग सेल आणि फॉर्म झायगोट, डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ. नंतर सेकंड फर्टिलायझेशनलाच आपण ट्रिपल फ्युजन पण म्हणतो. द सेकंड मेल गॅमेट फ्युजस विथ 2 पोलर न्यूक्लियाय आणि फॉर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. एंडोस्पर्म डेव्हलप्स टू नरिश द एम्ब्रिओ. एंडोस्पर्म नंतर काय करतो, एम्ब्रिओला नरिश करण्याचं काम करतो. आणि ज्या वेळेस हे सगळे स्ट्रक्चर बनतात त्यावेळेस त्यांच्यापासून काय बनतं, सीडचं फॉर्मेशन होतं. झायगोटपासून एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून एंडोस्पर्म तयार होतो आणि ह्या दोन्हीपासून एक मॅच्युअर सीड तयार होत असतं.
नेक्स्ट टाईप आहे डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स काय आहेत. डबल फर्टिलायझेशनमुळे बोथ एम्ब्रिओ आणि न्यूट्रिटिव्ह टिश्यूचं फॉर्मेशन होतं. दोन्हीचं पण एम्ब्रिओचं न्यूट्रिटिव्ह टिश्यू फॉर्म होतात. एंडोस्पर्म प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. डेव्हलपिंग एम्ब्रिओला एंडोस्पर्म न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आणि डबल फर्टिलायझेशन हे एक युनिक फीचर आहे अँजिओस्पर्मिक प्लांटचं, अँजिओस्पर्मचं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म मध्ये काय होतं पहा. एंडोस्पर्म हे काय न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. The endosperm is a nutritive tissue formed inside the seed after double fertilization. डबल फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर सीडच्या आतमध्ये न्यूट्रिटिव्ह टिश्यू प्रेझेंट असतात. त्या टिश्यूलाच आपण एंडोस्पर्म असं म्हणतो. इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात ज्यावेळेस एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस. प्रोसेस ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट पहा. एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होते. डबल फर्टिलायझेशनमध्ये वन मेल गॅमेट फ्यूज होतो एक सेलला. त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. सेकंड मेल गॅमेट फ्यूज होतो टू पोलार न्यूक्लियाला. त्याच्यापासून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतं जे की ट्रिप्लॉइड स्ट्रक्चरचं असतं. नंतर हे द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप इन टू एंडोस्पर्म. एंडोस्पर्ममध्ये त्याचं तो डेव्हलप होतो PEN. टाइप्स ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट पहा. आता ह्याचे टाइप्स आहेत. बेस्ड ऑन हाऊ द PEN डिवाइड्स देअर आर 3 मेन टाइप. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कशा पद्धतीने डिवाइड होतो त्याच्या बेसिसवर त्याचे 3 टाईप पडलेले आहेत. न्यूक्लिअर एंडोस्पर्म, सेल्युलर एंडोस्पर्म आणि थर्ड म्हणजे हेलोबियल एंडोस्पर्म. न्यूक्लिअर एंडोस्पर्म मध्ये काय होत असतं. यांच्यामध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. पण इथं फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. त्यांच्या सराउंडिंगला सेल वॉल तयार होत नाही. लगेच त्यांच्यामध्ये सेल वॉलचं फॉर्मेशन होत नाही. म्हणून तिथले जे न्यूक्लियस असतात ते कसे असतात, फ्री न्यूक्लियस असतात. म्हणून अशा टाईपच्या एंडोस्पर्मला आपण न्यूक्लिअर एंडोस्पर्म म्हणतो. मग आफ्टर सेल्युलर एंडोस्पर्म मध्ये काय होतं. आफ्टर न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये सेल फॉर्मेशन व्हायला लागतं. सेलचं फॉर्मेशन होतं. प्रत्येक न्यूक्लियस भोवती सेल वॉल फॉर्म होते आणि मग हे जे स्ट्रक्चर आहे ते सेल्युलर टाईपचं बनतं. म्हणून आपण अशा टाईपच्या एंडोस्पर्मला सेल्युलर एंडोस्पर्म म्हणतो. हेलोबियल एंडोस्पर्म मध्ये काय होतं. हेलोबियल एंडोस्पर्म मध्ये ज्यावेळेस सेल डिवाइड होतात त्यावेळेस 2 अनइक्वल सेल तयार होतात. जी लार्ज सेल असते ती जे लार्ज असते मायक्रोपायलर साईडची जी सेल असते ती लार्ज सेल असते आणि चलाजल साईडच्या सेल कशा असतात, स्मॉल असतात. तर हे जे मायक्रोपायलर एंडला जे डिव्हिजन होतं त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं ते कशा पद्धतीने होतं, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. आणि चलाजल साईडला सेल्युलर टाईपनी डिव्हिजन होत असतं. म्हणजे इथल्या न्यूक्लियसच्या भोवती सेल वॉल फॉर्म व्हायला लागते. पण मायक्रोपायलच्या इथले जे न्यूक्लियस असतात ते कसे असतात, फ्री न्यूक्लिअर असतात. का, कारण त्यांच्यामध्ये फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झालेलं असतं. तर अशा टाईपच्या एंडोस्पर्मला आपण काय म्हणतो, हेलोबियल एंडोस्पर्म. तर हे जे न्यूक्लिअर टाईपचे एंडोस्पर्म आहेत ते आपल्याला व्हीट, मेज, राईस ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेल्युलर टाईपचे एंडोस्पर्म आपल्याला धतुरा या प्लांटमध्ये पाहायला मिळतात. तर हेलोबियल टाईपचे एंडोस्पर्म आपल्याला एस्फोडिलस ह्या स्पेसिसमध्ये पाहायला मिळतात जे की मोनोकॉट आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ याच प्रोसेसला आपण एम्ब्रिओजेनेसिस म्हणतो. याच्यामध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते. आफ्टर डबल फर्टिलायझेशन झायगोट डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ इनसाइड द सीड. दिस इज कॉल्ड एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस कशा टाईपने होतं हे पहा. फर्स्ट आहे इथं झायगोटचं फॉर्मेशन होतं. आफ्टर सिंगॅमी म्हणजे फर्स्ट फर्टिलायझेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस फर्स्ट मेल गॅमेट हा एक सोबत जाऊन अटॅच होतो आणि त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. झायगोट इज द फर्स्ट सेल ऑफ द फ्युचर प्लांट. जे की फ्युचर जे नवीन प्लांट तयार होणार आहे तर नवीन प्लांट जे तयार होणार आहे त्याची जी फर्स्ट सेल असते त्या फर्स्ट सेलला आपण काय म्हणतो, झायगोट असं म्हणतो. मग हे झायगोट इथं तयार झालेलं आहे. मग ह्या झायगोटमध्ये डिव्हिजन होतं. डिव्हिजन झाल्याच्या नंतर तिथे 2 सेल तयार होतात. 2 फर्स्ट सेल म्हणजे जी प्रोएम्ब्रिओ स्टेजलाच काय होतं, द झायगोट अंडरगो मायटोटिक डिव्हिजन फ्रॉम स्ट्रक्चर कॉल्ड ॲज प्रोएम्ब्रिओ. मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्यांच्यामध्ये 2 सेल तयार होतात. त्यांच्यामध्ये ट्रान्सफर सेक्शननी डिव्हिजन होतं
आणि गिव्स बेसल सेल अँड टर्मिनल सेल. बेसल सेल पासून सस्पेन्सर सेल तयार होतात आणि ह्या सस्पेन्सर सेलच काय करत असतात, ह्या सस्पेन्सर सेल ह्या एम्ब्रिओला पुश करतात एंडोस्पर्मकडे न्यूट्रिशनसाठी. कारण ज्या वेळेस एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस डेव्हलपमेंटसाठी त्यांना न्यूट्रिशनची गरज असते आणि ते न्यूट्रिशन त्यांना कुठून मिळत असतं, एंडोस्पर्मकडून. म्हणून ह्या सस्पेन्सर सेल एम्ब्रिओला काय करतात, एंडोस्पर्मकडे पुश करतात न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्यासाठी. मग तिथे एम्ब्रिओ काय करतात, न्यूट्रिशन तिथून ॲब्झॉर्ब करतात आणि त्यांची मग डेव्हलपमेंट होते आणि त्याच्यापासून नवीन 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 स्टेज तयार होतात एम्ब्रिओच्या. टर्मिनल सेल पासून प्रॉपर एम्ब्रिओ तयार होत असतो. पहा सस्पेन्सरचं फॉर्मेशन होतं. ज्यावेळेस सस्पेन्सर फॉर्मेशन कसं होतं पहा, बेसल सेल ह्या रिपीटेड डिवाइड होतात. हे बेसल सेल खालच्या साईडला प्रेझेंट असतात, इथे सस्पेन्सर ह्यांच्यापासून तयार होतं सस्पेन्सर सेल. बेसल सेलमध्ये डिव्हिजन रिपीटेड डिव्हिजन होतं. रिपीटेड डिव्हिजन झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून सस्पेन्सर तयार होतो आणि तो सस्पेन्सर कसा असतो, मल्टी सेल्युलर फिलामेंट लाईक असतो. द मायक्रोपायलर एंड ऑफ सस्पेन्सर, ह्या ज्या सस्पेन्सरच्या ज्या सेल आहेत मायक्रोपायलर एंडच्या, त्या मायक्रोपायलर एंड पासून हॉस्टेरियल सेल तयार होतात आणि त्या हॉस्टेरियल सेल काय करत असतात, फूडला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतात. द लोअर मोस्ट सेल ज्याला आपण हायपोफायसिस म्हणतो, ते हायपोफायसिस काय करतात, त्या हायपोफायसिस पासून रूट टिप आणि रूट कॅपचं फॉर्मेशन होत असतं. नेक्स्ट आहे एम्ब्रिओ प्रॉपर डेव्हलपमेंट. पहा एम्ब्रिओची प्रॉपर डेव्हलपमेंट कशी होते, जे की टर्मिनल ज्या सेल आहेत, टर्मिनल सेलमध्ये रिपीटेड डिव्हिजन होतं. रिपीटेड डिव्हिजन झालं की त्यांच्यापासून एम्ब्रिओनल मास फॉर्म होतं. ते एम्ब्रिओनल मास वेगवेगळ्या स्टेजमध्ये पास होतं. नंतर एम्ब्रिओ पासेस थ्रू द स्टेजेस. फर्स्ट स्टेज कोणती तयार होते, ग्लोब्युलर स्टेज. हे पहा पहिल्यांदा हे एक म्हणजे हे झायगोटमध्ये ट्रान्सफर सेक्शनने सेल डिवाइड होतात, त्यांच्यापासून अपायकल सेल आणि बेसल सेल तयार होतात. अगेन ह्या अपायकल सेलमध्ये सेल डिवाइड होऊन त्यांच्यापासून ऑक्टन सेल तयार होतात आणि ह्या खाली सस्पेन्सर सेल तयार होतात. मग नंतर हे ज्या ऑक्टन सेलमध्ये अगेन सेल डिवाइड होऊन त्यांच्यापासून एक ग्लोब्युलर शेपचा स्ट्रक्चर तयार होतो, म्हणून आपण ह्या स्टेजला काय म्हणतो, ग्लोब्युलर एम्ब्रिओ म्हणतो. इथे स्पेरिकल मास तयार होतो सेलचं, म्हणून ह्याला आपण ग्लोब्युलर एम्ब्रिओ स्टेज म्हणतो. नंतर अगेन ह्यांच्यामध्ये सेल डिवाइड होतात. सेल डिवाइड होऊन ह्यांच्यामध्ये ट्रायंग्युलर शेप असा तयार होताना आपल्याला दिसतो. अगेन ह्या ट्रायंग्युलर शेपमध्ये सेल डिवाइड होतात आणि त्यांच्यापासून हार्ट शेप स्टेज तयार होते आणि ह्या हार्ट शेप स्टेजच्या वेळेसच इथून इथे आपल्याला कॉटिलिडॉन फॉर्म होताना दिसतात, फॉर्मेशन होताना दिसते. हे कॉटिलिडॉनचे हे इनिशियल्स आहेत, इनिशियल स्टेज आहे कॉटिलिडॉनची. नंतर अगेन ह्यांच्यामध्ये सेल डिवाइड होऊन हे कॉटिलिडॉन इलॉंगेट होताना दिसतात आपल्याला, इलॉंगेट होत आहेत हे कॉटिलिडॉन आणि हे ह्या कॉटिलिडॉन हे काय करत असतात, फूडला स्टोअर करण्याचं काम करतात. नेक्स्ट स्टेज येते त्यांची टॉर्पिडो स्टेज. टॉर्पिडो स्टेपमध्ये इलॉंगेटेड एम्ब्रिओ विथ कॉटिलिडॉन. हे एम्ब्रिओ इलॉंगेट होतो कॉटिलिडॉन सोबत. मग त्यांच्यापासून शूट अपेक्स तयार होतो, कॉटिलिडॉन पासून शूट तयार व्हायला लागतात आणि खालचे जे साईड आहे सस्पेन्सर सेल वगैरे, हॉस्टेरियल सेल, हायपोकॉटिलिडॉन वगैरे तिथे प्रेझेंट असतात, त्यांच्यापासून रॅडिकल म्हणजेच रूट अपेक्स वगैरे तयार व्हायला लागतात. मग मॅच्युअर आणि नंतर नेक्स्ट जी लास्ट स्टेज असते ती कशी असते, मॅच्युअर एम्ब्रिओची असते. हे पहा इथे आपल्याला मॅच्युअर एम्ब्रिओ दिसतो, हे दोन आपल्याला कॉटिलिडॉन दिसतात. ही जे आउटर लेयर असते प्रोटेक्टिव्ह लेयर त्याला आपण एपिकॉटिलिडॉन म्हणतो. हे शूट अपायकल मेरिस्टीम इथे प्रेझेंट असतं दोन्ही कॉटिलिडॉनच्या सेंटरला. हे वेस्क्युलर टिश्यू आतमध्ये प्रेझेंट आहे, ह्या गार्ड टिश्यू प्रेझेंट असतात इथे आणि हे दोन्ही कॉटिलिडॉन आहेत. आणि इथेच रूट अपायकल प्रेझेंट असतात, रूट अपायकल त्याच्यापासून रूटचं फॉर्मेशन होत असतं. तर मॅच्युअर एम्ब्रिओ स्ट्रक्चर डायकॉटमधलं जर मॅच्युअर एम्ब्रिओ स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असतात आणि ते 2 कॉटिलिडॉन फूडला स्टोअर करण्याचं काम करतात. प्ल्युम्युल पासून फ्युचर शूट तयार होतो, शूटचं फॉर्मेशन होतं. रॅडिकल पासून फ्युचर रूट तयार होतो म्हणजे रूट फॉर्मेशन होतं. हायपोकॉटिलिडॉन मध्ये म्हणजे रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये हायपोकॉटिलिडॉन प्रेझेंट असतात. इपिकॉटिलिडॉन रिजन अबो कॉटिलिडॉन, कॉटिलिडॉनचा जो वरचा रिजन असतो त्याला आपण इपिकोटाईल म्हणतो. आणि हे जे मॅच्युअर एम्ब्रिओ स्ट्रक्चर आहे डायकॉटचं ते आपल्याला बीन, पी, मस्टर्ड याच्यामध्ये
पाहायला मिळतं. पहा, मॅच्युअर एम्ब्रिओ स्ट्रक्चर. मोनोकॉटमध्ये एम्ब्रिओचं स्ट्रक्चर कसं असतं मॅच्युअरचे, त्याच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट असतात. डायकॉटमध्ये 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असतात. कोलोप्टाईल. कोलोप्टाईल काय करतात, एक प्रोटेक्टिव्ह शीथ आहे ओव्हर प्ल्युम्युल. प्ल्युम्युलला एक प्रोटेक्टिव्ह लेअर असते, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते, त्यालाच आपण काय म्हणतो, कोलोप्टाईल. हे पहा, हे स्कटिलम प्रेझेंट आहे, स्क्युटेलम, जे की सिंगल कॉटिलिडॉनला आपण स्क्युटेलम म्हणतो मोनोकॉटच्या. इथे कोलोप्टाईल प्रेझेंट आहे, जे की प्ल्युम्युल. प्ल्युम्युल म्हणजे ज्याच्यापासून शूटचं फॉर्मेशन होतं, त्याला एक प्रोटेक्टिव्ह शीथ आहे, त्याला आपण कोलोप्टाईल म्हणतो. कोलिओरायझा, जे की प्रोटेक्टिव्ह शीथ आहे ओव्हर रॅडिकल. रॅडिकलच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह शीथ असते, त्याला आपण कोलिओरायझा म्हणतो. त्याच्यापासून रूटचं फॉर्मेशन होतं. हे जे मोनोकॉटचा एम्ब्रिओ तो आपल्याला मेज, राईस, वीटमध्ये पाहायला मिळतो. आता जर इन शॉर्टमध्ये जर पाहिलं ह्यांची डेव्हलपमेंट कशी होते, एक मी फ्लो चार्ट बनवलेला आहे, त्यानुसार तुम्ही हे सगळे पॉईंट लक्षात ठेवू शकता की झायगोट तयार होतो. झायगोट पासून फर्स्ट जे स्टेज असते त्या फर्स्ट एम्ब्रिओच्या फर्स्ट स्टेजला आपण प्रो एम्ब्रिओ म्हणतो. प्रो एम्ब्रिओचं मध्ये सेल डिवाइड होऊन त्यांच्यापासून सस्पेन्सर आणि एम्ब्रिओ, प्रॉपर एम्ब्रिओ तयार होत असतो. हा जो एम्ब्रिओ तो वेगवेगळ्या स्टेजला काय होतो, पास होत असतो. फर्स्ट स्टेज आहे ग्लोब्युलर स्टेज, नंतर हार्ट शेपचा एम्ब्रिओ तयार होतो, नंतर टॉर्पेडो स्टेजचा होतो आणि नंतर फायनली मॅच्युअर एम्ब्रिओ तयार होत असतो त्यांच्यामध्ये. मॅच्युअर एम्ब्रिओमध्ये, डायकॉटच्या मॅच्युअर एम्ब्रिओमध्ये आपल्याला कॉटिलिडॉन, प्ल्युम्युल, रॅडिकल आणि हायपोकोटाईल, इपिकोटाईल हे सगळे पार्ट पाहायला मिळतात. तर मोनोकॉटच्या एम्ब्रिओमध्ये आपल्याला स्क्युटेलम, कोलोप्टाईल आणि कोलिओरायझा हे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. हे पहा, हे डायकॉटचा एम्ब्रिओ आहे आणि हा मोनोकॉटचा एम्ब्रिओ. इथे मोनोकॉट डायकॉटचा एम्ब्रिओ हा झायगोट, त्याच्यामध्ये सेल डिवाइड होऊन 2 सेल तयार होतात त्यांच्यामध्ये. मग हे सस्पेन्सर इनिशियल आहे, त्याच्यामध्ये अगेन सेल डिवाइड होतात, त्यांच्यापासून सस्पेन्सर तयार होतो, खाली ऑक्टन स्टेज तयार होते. ऑक्टन स्टेजमध्ये सेल डिवाइड होतात, मग त्यांच्यापासून सेल डिवाइड झाल्या की त्यांच्यापासून ग्लोब्युलर शेपचा एम्ब्रिओ तयार होतो. अगेन ग्लोब्युलर शेपमध्ये सेल डिव्हिजन होऊन ट्रायंग्युलर शेपचा, हार्ट शेपचा एम्ब्रिओ तयार होतो. हार्ट शेपच्या एम्ब्रिओमध्ये कॉटिलिडॉन इनिशियल होतात, म्हणजे कॉटिलिडॉनची सुरुवात होते, तिथे कॉटिलिडॉन फॉर्म व्हायला लागतात आणि नंतर मग त्यांच्यामध्ये टॉर्पेडो स्टेजला तो एम्ब्रिओ येतो आणि तिथे ते पूर्ण कॉटिलिडॉन इलॉंगेट झालेले आपल्याला दिसतात. आणि नंतर नेक्स्ट स्टेजला परत अगेन त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होऊन त्यांच्यापासून मॅच्युअर एम्ब्रिओ तयार होतो डायकॉटचा. आणि ह्या मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये हे स्क्युटेलम, कोलोप्टाईल, कोलोरेझिया हे आपल्या स्ट्रक्चर पाहायला मिळतात. आपले हे लेक्चर संपलेलं आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. थँक्यू.